या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पेअर्स ऑफ स्ट्रेट लाईन जेव्हा चॅप्टर स्टार्ट केलं तेव्हा यामधले जे बेसिक इक्वेशन आहेत टाइप्स ऑफ इक्वेशन, त्या टाइप्स ऑफ इक्वेशनचे आपण अलग अलग प्रकार पाहिले. तर ते टोटल 11 होते. त्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे जनरल इक्वेशनवर डिपेंड आहे. The equation of line in general form is ax plus by plus c equal to 0. तर जेवढी लाईनचे जे इक्वेशन आहेत ते सर्व इक्वेशन्स आपल्याला या फॉर्ममध्ये कन्वर्ट करता येतात. सॉल्व केले सर्व की ते या फॉर्ममध्ये आणता येतात. कुठले इक्वेशन असो त्याला जनरल फॉर्ममध्ये आणता येते. ते एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. ए बी सी, ए अँड बी नॉन झिरो नंबर्स अँड सी इज कॉन्स्टंट. तर या जनरल फॉर्म जे आहे तर या जनरल फॉर्मचा स्लोप एम इज इक्वल टू मायनस ए अपॉन बी. ए मीन्स एक्स कोएफिशियंट ऑफ एक्स डिवायडेड बाय कोएफिशियंट ऑफ वाय मायनस ए अपॉन बी. जनरल फॉर्मचा आपल्याला स्लोप या प्रकारे लिहिता येतो. याच इक्वेशनला वाय इक्वल टू एम एक्स प्लस सी मध्ये लिहिता येते. तर एम तो त्याचा स्लोप होईल, तो असाच येतो. त्यानंतर या जनरल फॉर्मचा आपल्याला एक्स इंटरसेप्ट वाय इंटरसेप्ट जर काढायचं असेल तर एक्स इंटरसेप्ट इज इक्वल टू मायनस सी अपॉन ए. एक्स इंटरसेप्ट मायनस सी अपॉन ए मीन्स मायनस इंटू कॉन्स्टंट अपॉन कोएफिशियंट ऑफ एक्स. वाय इंटरसेप्ट इज इक्वल टू मायनस सी अपॉन बी. त्याचप्रमाणे तर अशा प्रकारे यावरून आपल्याला 3 फॉर्म्युले लिहितात. हे 10th मध्ये आणि 11th मध्ये होतं. आता आपल्याला या ठिकाणी या दोन लाईनचा एक स्लोप घेऊ आपण. दोन लाईनचा स्लोप. If m1 and m2 are the slope of the lines l1 and l2. सपोज दोन लाईन आहेत. एक लाईन आहे l1, दुसरी लाईन आहे l2 कन्सिडर केलं आहे. तर पहिल्या लाईनचा स्लोप आहे m1, दुसऱ्या लाईनचा स्लोप आहे m2. स्लोप ऑफ l1 इज m1 and स्लोप ऑफ l2 इज m2 रिस्पेक्टिवली. अशा प्रकारे दोन लाईनचा स्लोप आपण सपोज केला. अँड थीटा इज द ॲक्यूट अँगल बिटवीन देन. तर थीटा त्या दोन लाईनमधला ॲक्यूट अँगल आहे. देन द टॅन थीटा इज इक्वल टू. तेव्हा आपल्याला या ठिकाणी असा एक फॉर्म्युला लिहिता येतो. टॅन थीटा इज इक्वल टू ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ m1 मायनस m2 डिवायडेड बाय 1 प्लस m1 इंटू m2. हा एक फॉर्म्युला आहे त्या दोन लाईनमधील अँगल काढण्याचा. टॅन थीटा इक्वल टू, त्याला थीटा इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफमध्ये पण याला असं लिहिता येते. नेक्स्ट पॉईंट आहे l1 इज पॅरलल टू l2. समजा दिलेल्या दोन लाईन जर पॅरलल असतील, दिलेल्या दोन लाईन पॅरलल, अशा दोन लाईन पॅरलल आहे. ही एक लाईन आहे आणि ही दुसरी लाईन आहे. दिलेल्या दोन लाईन जर पॅरलल असतील तर आपल्याला m1 आणि m2 या लाईनचा स्लोप m1 आणि या लाईनचा स्लोप m2. तर पॅरलल लाईनचा स्लोप हा कसा असतो? इक्वल असतो. म्हणजे दोन लाईन जर पॅरलल असतील, इफ अँड ओनली इफ m1 इक्वल टू m2. l1 इज परपेंडिक्युलर टू l2. समजा एक लाईन दुसऱ्या लाईनला परपेंडिक्युलर असेल. अशा प्रकारे एक लाईन जर दुसऱ्या लाईनला परपेंडिक्युलर असेल तर एका लाईनचा स्लोप हा म्हणजे कुठली, समजा याला ही सेकंड लाईन आहे, ही फर्स्ट लाईन आहे. या फर्स्ट लाईनचा स्लोप सपोज m1 आहे. तर या लाईनचा स्लोप काढण्यासाठी फॉर्म्युला आहे m2 इज इक्वल टू मायनस 1 अपॉन m1. अशा प्रकारे ती कंडिशन असते. म्हणजेच याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर m1 इंटू m2 इज इक्वल टू मायनस 1. म्हणजे प्रॉडक्ट ऑफ स्लोप इज इक्वल टू मायनस 1. जेव्हा दोन लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तेव्हा त्या दोन लाईनच्या स्लोपचा प्रॉडक्ट हा मायनस 1 असतो. म्हणजे यावरून तुम्हाला कुठलाही फॉर्म्युला तयार करता येते. m1 इक्वल टू मायनस 1 अपॉन m2 और m2 इक्वल टू मायनस अपॉन m1. तर अशा प्रकारे स्लोपच्या दोन कंडिशन आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे इफ. जनरल इक्वेशन घेऊ आपण दोन. इफ फर्स्ट इक्वेशन कन्सिडर करू. पहिल्या इक्वेशनला यू म्हणू आपण, सेकंड इक्वेशनला व्ही म्हणू. तर फर्स्ट इक्वेशन यू, सपोज द इक्वेशन आहे a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0. अँड सेकंड इक्वेशन व्ही a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0. असे जनरल फॉर्मचे दोन इक्वेशन आहे. आर द टू लाईन्स. देन हे दोन लाईनचे दोन इक्वेशन आहे. देन यू पॅरलल टू व्ही. म्हणजे फर्स्ट लाईन सेकंड लाईनला पॅरलल असेल तर इफ अँड ओनली इफ. तेव्हा यामध्ये आणखी एक कंडिशन असते. पॅरलल आणि परपेंडिक्युलरच्या स्लोपमधल्या दोन कंडिशन आपण पाहिल्या. स्लोपमध्ये काय असते की दोन लाईन पॅरलल असेल तर m1 इक्वल टू m2 आणि दोन लाईन परपेंडिक्युलर असेल तर m1 इज इक्वल टू मायनस 1 अपॉन m2 और m2 इक्वल टू मायनस 1 अपॉन m1 असं असते.
तर दुसरी कंडिशनसुद्धा आपल्याला पॅरलल आणि परपेंडिक्युलरमध्ये मांडता येते. इफ फर्स्ट लाईन पॅरलल टू सेकंड लाईन मीन्स यू पॅरलल टू व्ही इफ अँड ओनली इफ, तर तेव्हा त्यामध्ये रेशोची कंडिशन असते. तर A1/A2 इज इक्वल टू B1/B2, म्हणजेच हे कोएफिशियंट ऑफ एक्स इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ हे वाय असते. म्हणजेच रेशो ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स इज इक्वल टू रेशो ऑफ कोएफिशियंट ऑफ वाय. म्हणजे A1/A2 इज इक्वल टू B1/B2. असे जर दोन रेशो हे इक्वल असेल तर त्या दोन लाईन पॅरलल असतात. त्याचप्रमाणे परपेंडिक्युलरचा पॉईंट आहे. फर्स्ट लाईन परपेंडिक्युलर टू सेकंड लाईन म्हणजे यू परपेंडिक्युलर टू व्ही असेल तर इफ अँड ओनली इफ A1 × A2, तेव्हा याच्यामध्ये रेशो आहे, इथे प्रॉडक्ट आहे. A1 × A2 प्लस B1 × B2 इज इक्वल टू 0. तर परपेंडिक्युलर असेल तर त्यामध्ये ही कंडिशन असते कोएफिशियंटमध्ये. तर अशा प्रकारे दोन पॉईंट आहेत. हे जसे स्लोपचे दोन पॉईंट आहेत तसेच हे पण दोन पॉईंट आहे. हे रेशोमधले आहे आणि ते स्लोपमधले आहे. तर अशा प्रकारे जेवढे हे बेसिक पॉईंट आतापर्यंत झाले आहे त्या सर्व बेसिक पॉईंटवर पूर्ण हे चॅप्टर डिपेंड आहे, पेअर्स ऑफ स्ट्रेट लाईन. तर त्यामधला जो पहिला पॉईंट आहे तो आहे फर्स्ट. आता या चॅप्टरमधला फर्स्ट पॉईंट स्टार्ट होत आहे, तो आहे कंबाईन ऑर जॉईंट. कंबाईनला दुसरा वर्ड आपल्याला जॉईंट म्हणून घेता येते. कंबाईन ऑर जॉईंट इक्वेशन ऑफ टू लाईन्स. तर दिलेल्या दोन लाईनला कंबाईन करण्याचा एक फॉर्म्युला आहे. दिलेल्या दोन लाईनला कंबाईन कसं करायचं, म्हणजेच या ठिकाणी सपोज ह्या दोन लाईन आहे, दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होतात या पॉईंटवर. या दोन लाईन कंबाईन झाल्यानंतर या कंबाईन लाईनचं आपल्याला इक्वेशन लिहायचं आहे. द इक्वेशन UV इक्वल टू 0, दोघांचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे. द इक्वेशन UV इक्वल टू 0 रिप्रेझेंट द कंबाईन ऑर जॉईंट इक्वेशन ऑफ टू लाईन्स. म्हणजे कंबाईन इक्वेशन जर रिप्रेझेंट करायचं असेल तर दोन लाईनचा हा प्रॉडक्ट घ्यायचा UV इक्वल टू 0. लाईन U and V इक्वल टू 0. लेट U फर्स्ट इक्वेशन आहे A1x प्लस B1y प्लस C1 इज इक्वल टू 0 अँड V सेकंड इक्वेशन A2x प्लस B2y प्लस C2 इक्वल टू 0. सपोज असे दोन इक्वेशन आहे. फर्स्ट इक्वेशन आहे U, दुसरं इक्वेशन आहे V. कंबाईन इक्वेशन रिप्रेझेंट करण्याचा फॉर्म्युला UV इक्वल टू 0, म्हणजेच याचा प्रॉडक्ट घ्यायचा आणि या दोन लाईनवर कुठले दोन पॉईंट आहे. या लाईनवर आहे फर्स्ट पॉईंट U लाईनवर फर्स्ट पॉईंट आहे P x1 y1 आणि V लाईनवर सेकंड पॉईंट आहे x2 y2. तर असे हे दोन पॉईंट त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. सपोज पॉईंट P x1 y1 इज ऑन द लाईन U इक्वल टू 0 अँड पॉईंट Q x2 y2 इज ऑन द लाईन UV इक्वल टू 0. देन द कंबाईन इक्वेशन इज UV इक्वल टू 0. कंबाईन इक्वेशन इज UV इक्वल टू 0. तर U इंटू V पहिलं इक्वेशन, V मीन्स सेकंड इक्वेशन. या दोन इक्वेशन प्रॉडक्ट म्हणजेच इज इक्वल टू 0 म्हणजेच तो कंबाईन इक्वेशन होईल. तर अशा प्रकारे कुठलेही दोन इक्वेशन जर आपण कंबाईन करायचे असेल तर त्याचा प्रॉडक्ट घ्यायचा इक्वल टू 0. अशा प्रकारेला कंबाईन इक्वेशन आपल्याला दिलेल्या दोन इक्वेशनचं लिहिता येते. आता कंबाईन इक्वेशन ऑफ टू लाईन्सवर काही बेसिक एक्झाम्पल आहेत. सिम्पल आहेत सर्व एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल्स हे कंडिशनल एक्झाम्पल नाही, साधे सिम्पल बेसिक एक्झाम्पल आहे. याच्यानंतर काही कंडिशनल एक्झाम्पल येतील. एक्झाम्पल्स 1. पहिलं एक्झाम्पल, फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. दोन लाईन्स राहतील, दोन लाईनचे पेअर्स असेल. फर्स्ट लाईन आहे 2x प्लस y इक्वल टू 0 अँड सेकंड लाईन 3x मायनस 5y इक्वल टू 0. या दोन इक्वेशनला कंबाईन करायचं आहे. सिम्पल आहे. पहिल्या इक्वेशनला U सपोज करू आपण, सेकंड इक्वेशनला V सपोज करू. या दोन इक्वेशनला कंबाईन करायचं असेल तर फॉर्म्युला आहे जॉईंट ऑर कंबाईन. जॉईंट इक्वेशन इज UV इक्वल टू 0, म्हणजेच या दोन इक्वेशनचा प्रॉडक्ट घ्यायचा. दोन इक्वेशनचं प्रॉडक्ट इक्वल टू 0. आता ॲक्च्युअली याचा प्रॉडक्ट करायचा. आता प्रॉडक्ट तुम्हाला सर्वांना करताच येतो. 2x इंटू 3x म्हणजे 6x². नंतर 2x इंटू मायनस 5y म्हणजे 10xy. तर म्हणजे याचा प्रॉडक्ट करून घ्यायचा. प्रॉडक्ट झाला की याला सॉल्व करायचं. तर याला सॉल्व करायचं काही कामच नाही आहे. डायरेक्टली या ठिकाणी आपल्याला फक्त मधला पॉईंट आपल्याला या ठिकाणी सॉल्व करता येतो, कारण की हे लाईक इक्वेशन आहेत, लाईक टर्म्स आहेत. मायनस 10xy प्लस 7 प्लस 3xy, याचा ॲन्सर येते मायनस 7xy. तर म्हणजे याला सॉल्व करायचं सिम्पली. याला सॉल्व केलं की जे आपल्याला इक्वेशन मिळेल हे झालं कंबाईन इक्वेशन ऑफ टू लाईन्स. अशा प्रकारे सेकंड एक्झाम्पल आणखी. एक्झाम्पल 2. फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स 3x प्लस 2y मायनस 1 इक्वल टू 0 अँड x प्लस 3y मायनस 2 इज इक्वल टू 0. आता हे जे दोन इक्वेशन आहे पासिंग थ्रू ओरिजिन आहे, कारण की यामध्ये कॉन्स्टंट नाही आहे. ज्यामध्ये कॉन्स्टंट नाही आहे ते पासिंग थ्रू ओरिजिन असतात. यामध्ये कॉन्स्टंट दिले आहे, -1 आणि -2.
तर हे इक्वेशन याच्यामध्ये इंटरसेप्ट दिले आहेत, तर यालाही आपल्याला त्याच प्रकारे कंबाईन करता येते. पहिल्या इक्वेशनला यू सपोज करायचं, सेकंड इक्वेशनला व्ही सपोज करायचं, आणि या दोन इक्वेशनला कंबाईन करायचं असेल तर यू व्ही इक्वल टू 0 हा फॉर्म्युला यूज करायचा. द कंबाईन इक्वेशन इज यू व्ही इक्वल टू 0. यू मीन्स फर्स्ट इक्वेशन इंटू व्ही मीन्स सेकंड इक्वेशन. याचासुद्धा प्रॉडक्ट घ्यायचा. आता याचा प्रॉडक्ट तुम्हाला सर्वांनाच काढता येतो. पहिल्यांदा 3x ने मल्टिप्लाय करायचं पूर्ण इक्वेशनला, प्लस 2y ने मग नंतर मल्टिप्लाय करायचं, -1 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे याचं पूर्ण मल्टिप्लिकेशन करून असं इक्वेशन फॉर्म होते. तर हे मल्टिप्लिकेशन सर्वांनाच येते. नंतर या पूर्ण इक्वेशनला सॉल्व करून घ्यायचं. ॲडिशन सबट्रॅक्शन जे काही प्रोसेस असेल सर्व करायच्या. तर अशा प्रकारे आपल्याला या दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन मिळवता येते. दिस इज द कंबाईन इक्वेशन ऑफ टू गिवन लाईन्स. तर या इक्वेशनचे अलग अलग टाईप्स आहेत. हे दोन इक्वेशन पासिंग थ्रू ओरिजिन आहे. ह्या दोन इक्वेशनमध्ये एक्स इंटरसेप्ट वाय इंटरसेप्ट या ठिकाणी असतो, तर यालाही आपल्याला कंबाईन करता येते. आणखी आता काही कंडिशनल एक्झाम्पल आहेत ते नंतरच्या याच्यातमध्ये पाहू. आता अशाच प्रकारे कंबाईन इक्वेशनचे काही एक्झाम्पल्स आहेत, ते एक्झाम्पल्स आता तुम्हाला देतो. असे टोटल 3 एक्झाम्पल्स आहेत. हे 3 एक्झाम्पल सॉल्व करायचे. ओके, तर हे सर्व 3 इक्वेशन सॉल्व करून याचे सोल्युशन्स आणि हे आतापर्यंत जेवढं याच्यावर झालेलं आहे हे सर्वच्या सर्व रायटिंग करून 3 इक्वेशन सॉल्व करून मला सेंड करा.